नमस्कार, माझं नाव करिश्मा माने. मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी माझ्या मुलींसाठी छान असे खमंग खुसखुशीत थालीपीठ करून घेणार आहे बिना भाजणीच्या पिठाचे. तर इथे मी ज्वारीचं पीठ 1 वाटीभर घेतलं आहे आणि त्याच वाटीच्या प्रमाणे गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच वाटीच्या प्रमाणानुसार 1 वाटी मी हरभरा डाळीचं पीठ घेतलं आहे, म्हणजे चणा डाळचं पीठ घेतलं आहे. इथे मी 4 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि एकाच वाटीच्या मापाने आपण हे सर्व मापे मोजून घेतली आहेत. तर इथे आता मी हळद आणि लाल तिखट घालणार आहे. तर लाल तिखट मी इथे 1.5 चमचा आणि अर्धा चमचा हळद घेतली आहे. इथे मी 1 चमचा ओवा घेतला आहे आणि ओवा आपण हाताने क्रश करून घालणार आहोत. सोबतच कांदा आणि कोथिंबीर. कांदा मी एकदम बारीक असं चिरून घेतला आहे आणि कोथिंबीरही बारीक चिरून घेतली आहे. तर आपण हे सर्व एकत्र घालून घेणार आहोत. कांदा मी 1 मोठा कांदा घेतला होता आणि जिरे 1 चमचाभर घालून घेतले आहेत, म्हणजे जिरे पावडर घालून घेतली आहे. चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे. 2 बटाटे घेतले आहेत. बटाट्याची साल काढून स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि आता आपण खिसणीच्या साहाय्याने बटाटा खिसून घेणार आहोत. इथे आपले सर्व बटाटे छान असे खिसून झाले आहेत आणि आपण छान या पिठामध्ये एकजीव करून घेणार आहोत. आधी बटाट्यानेच आपल्याला हे सर्व पिठामध्ये बटाटे एकजीव करून घ्यायचे आहेत. पिठामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून छान असं पीठ मळून घ्यायचंय, मऊसूत असं. तर आपण यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून पिठाला परत एकदा आपण मळून घेणार आहोत आणि साधारण 5 मिनिटासाठी पीठ सेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत. 5 मिनिटं झाली आहेत आणि आपलं पीठ सेट झालं आहे. तर इथे मी केळीचं पान घेतलं आहे आणि केळीचं पान मी गोल आकाराचं करून घेतलं आहे. त्यावर मी थोडंसं तेल लावून आपण एक चपातीच्या गोळ्या एवढा कणकेचा थालीपीठाचा गोळा घेणार आहोत आणि आता आपण पीठ ह्याला छान थापून घेणार आहोत. गोल असा आकाराचं एकाच साईजचे आपण थालीपीठं थापून घेणार आहोत. इथे मी थालीपीठ थापत असताना त्यावर पाण्याचा हात लावला नाहीये. आपण थोडंसं हाताने तेल लावूनच थालीपीठ थापून घेणार आहोत आणि मी इथे तेल लावूनच थालीपीठ थापून घेत आहे. तर इथे आपलं गोल आकाराचं थालीपीठ तयार होत आलं आहे आणि हे थालीपीठ खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडही नाही, मीडियम आकाराचं थालीपीठ करून घेतलं आहे. त्यामध्ये आपण एक छिद्र काढून घेणार आहोत. तर आपलं थालीपीठ पूर्ण थापून झालं आहे आणि आता तव्यावर मी 1 चमचाभर तेल ओतून घेतलं आहे आणि तेल आपण सर्व बाजूनी पसरवून घेतलं आहे आणि गॅस आपण लो टू मीडियम हीटवर ठेवला आहे. त्यावर आपण थालीपीठ घालून घेतलं आहे. 1-2 मिनटं आपण केळीचं पान वर ठेवून द्यायचं आहे आणि हळूवारपणे केळीचं पान काढून द्यायचं आहे. थालीपीठ तेलाने जर थापलं तर ते खूप वेळपर्यंत नरम आणि खुसखुशीत राहतं. त्यामुळे तेल लावून थापायचं आहे. थालीपीठावर आपण 1-2 मिनटासाठी झाकण लावून गॅस आपला लो टू मीडियमवर ठेवून देणार आहोत. 2 ते 3 मिनटं झाली आहेत आणि आपलं खालची बाजू छान अशी खरपूस भाजून झाली आहे. तर आपण पलटून घेणार आहोत. आपली खालची बाजू ही छान अशी खरपूस भाजून झाली आहे आणि मी जराही तेल लावलं नाहीये.
थालीपीठ भाजत असताना, कारण आपण आधीच तेलानेच थालीपीठं भाजून घेतली होती आणि छान आपली थालीपीठं भाजून झाली आहेत. आता प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर इथे आपले सर्व थालीपीठं रेडी झाली आहेत आणि सर्व आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि त्यासोबत मी टोमॅटो केचप घेतला आहे. हवं तर तुम्ही दही घेऊ शकता. माझ्या मुलींना अशा पद्धतीचे थालीपीठं खूप आवडतात. तर इथे मी तुम्हाला एक थालीपीठ तोडून दाखवत आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, थालीपीठ अगदी सॉफ्ट असा झाला आहे आणि तो तितकाच खायला खमंग आणि खुसखुशीत लागतो. तर इथे बघून मी टेस्ट करून सांगते. चवीला तो तितकाच अप्रतिम आणि खूप खमंग आणि खुसखुशीत झाले आहेत. बिना भाजणीचे थालीपीठांची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.